करून संताप पडला. तिथे तिथे घाल दुखून बनता रडला. टेन्शन की रे मेरे धमाल कॉमेडी फुल टू टाइम पास करा चकट फू फू बाई फू बाई फू बाई फू. नमस्कार, स्वागत आहे तुमचं कॉमेडीच्या राज्यात जिथे टेन्शन संपतं आणि धमाल होते सुरू. ज्याचं नाव आहे ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू झोन फोल एक तर वेल मी इन्स्पेक्टर चुळबुळ पाटील. मी इकडे आलो माझ्या काही कामांसाठी. माझ्याकडे काही तक्रारी आलेल्या आहेत. बरं त्याआधी कार्यक्रमाला सुरुवात करू. नाही मध्येच कार्यक्रम थांबायला नको ना. स्वागत करूयात आपल्या परीक्षकांचं. रेणुकाताई शहाणे आणि निर्मितीताई सावंत. आणि स्वागत करूयात कालच आपण अटक केलेलं हे कालच आपण निवडलेल्या आपल्या 5 प्रेक्षक परीक्षकांचं. सरप्राईज घेऊन आलो. एका पाहुण्यांना माझ्या बरोबर मी घेऊन आलेलो आहे. तर स्वागत करूयात एकापेक्षा एक अशा सही रे सही चित्रपटांची निर्मिती करणारे दिग्दर्शक केदार शिंदे. सप्तपदी बांधून रेशीम घाट. सर 2 प्रश्न मला विचारायचे. पहिला प्रश्न फू बाय फू मध्ये येऊन आज कसं वाटतं? मस्त वाटतं. एक तर महत्वाची गोष्ट म्हणजे ती आहे ना तिला ऍक्टिंग करताना बघत बघत आम्ही स्टेजवर आलो. त्यामुळे विनोदी कसं काम करावं हे तिकडून पहिले शिकलेलो आहे. आणि आता दुसरा प्रश्न असा की एक नवीन सिरियल घेऊन तुम्ही 1 जुलै पासून झी मराठीवर येत आहे. मधू इथे आणि चंद्र तिथे. तर हा सगळ्यात धमाल जे काही त्याच्यातले आहे ते आम्हाला पण सांगा. मधू इथे आणि चंद्र तिथे मी जवळजवळ टिपरे नंतर करणारी ही सिरियल आहे. द्वारकानाथ संजगिरी जे आहेत त्यांनी ही कॉन्सेप्ट डेव्हलप केली आणि मला सांगितलं. मधुचंद्र प्रत्येकाचा असं म्हणायला पाहिजे सारखा असतोच, पण त्याची ते एक्झॅक्टली ती गोष्ट घडताना प्रत्येक माणसाचा स्वभाव, प्रत्येक माणसाचं प्रोफेशन हे वेगवेगळे असताना काय गंमत होऊ शकते. आणि खूप मजेशीर एक गोष्ट आहे की 52 भागात 52 कपल्स बरोबर मी काम करणार आहे वेगवेगळ्या. मधु इथे चंद्र तिथे 52 भाग वेगवेगळे असणार आहे. प्रत्येक भाग हा 1 तासाचा असणार आहे. वा, म्हणजे प्रत्येक भागात नवं सरप्राईज. जोरदार टाळ्या तर तुमच्या या नव्या सिरियलसाठी आणि सगळ्या प्रोजेक्टसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. तुम्हाला विनंती करतो की प्लीज आता तुम्ही समोर बसून सगळ्यांना शुभेच्छा द्या. या जोरदार टाळ्या. मधू इथे आणि चंद्र तिथेवर फिरून एका माणसानं सुरू केलंय हनीमून प्रशिक्षण केंद्र. तर प्रशिक्षक आहेत सतीश तारे आणि प्रशिक्षण घ्यायला येत आहेत भाऊ म्हणजे भालचंद्र कदम. मधु इथे आणि चंद्र तिथे धुरतो अंधारात अजब ही मधुचंद्राची रात. मधुचंद्राची रात ही मधुचंद्राची रात. बस रात मधुचंद्र प्रशिक्षण केंद्र तर उघडलंय. आता आपलं गिऱ्हाईक आलं की सुरुवात. सपने में मिलती है ओ मेरी सपने में मिलती है. सपने में मिलती है ओ कुड़ी मेरी सपने में मिलती है. सपने में मिलती है ए कुड़ी मेरी सपने में मिलती है. संपलं हॉटेल संपलं. या नमस्कार नमस्कार. ग्रेट टू सी यू. हल्ली कोणाची लग्न होतात नाही बघा ना. काय बोलताय? कोणाची कुठल्याही दिवशी कुठल्याही वयात लग्न होतात म्हटलं. बोला काय प्रॉब्लेम आहे आपला? नाही प्रॉब्लेम नाही, टेन्शन आहे. एक पहिलीच वेळ आहे ना माझी. ठरवून लग्न करतोय त्यामुळे काय करायचं कसं करायचं हनीमून आम्ही तुम्हाला शिकू. काही काळजी करायचं कारण नाही आहे अजिबात. एक सांगतो, पहिल्या रात्रीच मांजर मारायचं. काय मांजराचा बळी द्यायचा? खरं खरं मांजर नाही हो. आयुष्यभर बायकोच्या हाताखालचं मांजर बनण्यापेक्षा बायको नावाचं मांजर पहिल्या रात्रीपासूनच ताब्यात ठेवायचं. बस. बरं मला सांगा, बायको बरोबर गप्पा मारायला तुम्ही असे बेडवर जाऊन बसलात आणि अचानक 4 गुंड आले आणि तुम्हाला मारायला लागले. अरे काय करणार तुम्ही? काय करणार मी? काहीच नाही करणार. नाही अरे कमाल करताय. बायकोवर इम्प्रेशन कसं पडणार तुमचं? हो बायकोवर प्रभाव पडला पाहिजे. प्रभाव. काळजी करू नका. ते 4 गुंड आम्ही शिकून पाठवलेले असणार आहेत.
ते तुम्हाला मारतील. अरे मला का मारतील हो? खोटं खोटं मारतील. खोटं खोटं मारतील. आणि ते खोटं खोटं मारायला लागले की तुम्ही बचावासाठी खरं 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 मारायचं. खरं खरं मारलं तर ते वैतागतात. हा? कुत्र्यागत बडवतील तुम्हाला. नाही नको, दुसरा सांग, नो दुसरा काहीतरी. प्रॉब्लेम. आमचा माणूस येऊन सगळं काम करून देईल. वा. बरं मार खायला आम्ही एक माणूस स्पेशल तिथं ठेवला तर चालेल? अरे छान. हरकत नाही. म्हणजे तो त्या गुंडांशी खेळेल, मारेल, काय प्रभाव जो काही पडायचा तो पडून जाईल. नाही नाही, असं कसं, असं कसं? का? हो त्याचा प्रभाव पडेल ना बायकोवर. एकदा माझा पडला पाहिजे प्रभाव. ओके ओके. आमच्याकडे दुसरी एक आयडिया हा. आहे. तुम्हाला एखादं गाणं म्हणता येईल का? हो येतं ना. म्हणा बघूयात. फलक पे जितने सितारे हैं वो भी शर्माए. हे काय? वायर आली पायात. चल. ओ देने वाले मुझे इतनी जिंदगी दे दे. माइक माइक. गम भुलाने के लिए आवाज, आवाज. मैं तो जिए जाऊंगा. सादगी लेके तेरा नाम लिए जाऊंगा. कशाला वायर टाकायचे एवढ्या लांब? आणि हे कुठलं गाणं म्हणताय? अरे गाणं कसं पाहिजे? 1 2 3 4. रात अकेली है बुझ गए दिए आके मेरे पास इन बाहों में मेरे जो भी चाहे कहिए, जो भी चाहे कहिए. काय हो? किती बॉम्ब बोलताय? मग माझं बरं होतं. कुठलं? पलंग पे जितने. नाही नाही नाही, आमचा माणूस सुंदर करून देईल. नको. मला सांगा, तुम्हाला आता छान छान असा विनोद सांगता येईल का बायकोला? हा येतो ना. प्रभाव पडला पाहिजे. हो हो विनोद हा. विनोद विनोद सांगा. सांगतो मी. हा. एकदा काय होतं हा. सांगा ना. विनोद सांगा. एकदा काय हा. होतं, एक वाघ असा रस्त्याने चाललेला असतो. ओके ओके. हा 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 हा. मस्त. पुढे काय होतं? पुढे काय होतं? मी हसलो पाहिजे. पुढे काय होतं? एक रस्त्याने वाघ नाही वाघ नाही जिराफ. जिराफ असा चाललेला असतो तेवढ्या. अहो पुढे काय होतं सांगा ना. पुढे. अरे पुढे. हा पुढे काय होतं? हा पुढे. हा आता हा एक वाघ का जिराफ काय कोण कुठून काय रस्त्याने चाललेला असतो. अरे देवा काय करू? काय अहो आहे? पुढे विनोद काय होतो तो सांगा ना. पुढे पुढे काय होतं माहिती पुढे. हा पुढचं मस्त आहे. हो, हा सांगा ना सांगा ना. फक्त मला ते आठवत नाही. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आमचा माणूस येऊन ते करून जाईल. नो प्रॉब्लेम. आता मला सांगा, तुमच्या आयुष्यामध्ये असा एखादा एक प्रसंग घटना अशी काही घडली आहे का जी तुम्ही घरात असताना किंवा नसताना बायकोला जर आठवली तर ती अत्यंत खुश अशी गालावर खळी डोळ्यात अशी तिला वाटते? आहे ना, आहे. सांगा 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 सांगा. एकदा मी रस्त्यावरून असा दिवे नसताना चाललो होतो, असा चाचपडत. अंधारात चालला होता. पुढे सांगा. तेवढ्यात मला नाऱ्या भेटला. कोण नार्या? नाऱ्या मित्र माझा. ओके. मग पुढे गेलो तो शालू भेटली. शालू कोण? नाऱ्याची बायको. बर हा. नंतर ती म्हणाली की अक्का तात्यांचा निरोप आहे. हा आता अक्का तात्या कोण हे तुम्ही मला विचारतच नाही, मग कसं सांगू मी? तुम्ही बोलायला मला मध्ये जागाच ठेवत नाही आहात. हा बघा किती वेळ घेतलात. अरे अक्का काका. हा हा हा, अक्का काका. हा हा काय? ते रस्त्याचं काय झालं? कुठला रस्ता? अरे रस्त्यावर चालवतात ना तुम्ही. नारू नलू कोण भेटली ती? चालू काय तुम्ही ना मला कन्फ्युज करता हो. कसा प्रभाव पडेल?
नो प्रॉब्लेम. आमची माणसं सगळं करतील. तुम्ही एक लमसम रक्कम आमच्या अकाउंटला भरा आणि ह्यानंतर आमची माणसं मी सगळी कामाला लावतो. एक जण येऊन विनोद सांगेल, एक जण येऊन गाणं गाईल, एक जण येऊन रोमॅन्टिक गोष्टी करेल, एक जण येऊन पळेल, एक जण मार खाईल, एक जण मार खाऊन घेईल, एक जण ऍडमिट होईल. जे काय करायचं आमची सगळी माणसं करतील. तुमच्या डोक्याला अजिबात त्रास, टेन्शन नाही. अरे वा 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 वा. अहो माझ्यासाठी एक करा ना. बोला सर. एक माणूस पाठवून द्या ना हनीमूनला. रेणुकाताई, अप्रतिम होता ऍक्ट, अप्रतिम. वा. निर्मितीताई. एक मिनिट, मला ह्यांना टेडी बेअर द्यायचं. हो वा. निर्मितीताई. भाऊ काय झालं होतं काय तुम्हाला? या. आणि आता विचारूयात केदार सरांना हा परफॉर्मन्स कसा वाटला. खूप हसत होते ते. मी सॉलिड हसलो आणि सॉलिड म्हणजे सगळेच हसत होते. आज निर्मिताई बोलली ते करेक्ट आहे गोष्ट, की खूप मोक्याच्या क्षणी बॅकफुटवर राहून समोरच्याला बॅटिंग करू देणं हा पण एक विनोदी कामातला सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. आणि आज तो तारेंनी करेक्ट केला. पण त्यांच्या बाजूला जो माणूस उभा आहे ना तो वेडा आहे असं माझं ठाम मत आहे. म्हणजे कॉमेडी करताना इतकी इनोसंट कॉमेडी करतो ना तो, की त्याच्या डोळ्यामध्ये कधीच नसतं की मला येतं. हे सगळं महत्वाचं आहे. बघूयात आता प्रेक्षक परीक्षक काय म्हणतायत. 10 पैकी 10. रेणुकाताई. सगळे तुम्हाला दिलेले आहेत. वा. म्हणजे अर्थात 10 पैकी 10. निर्मितीताई. वायर अडकले वाटतं. 10 पैकी 10. तेव्हा आता त्या जोडीला चॅलेंज करून तुम्ही बसणार तेव्हा. आणखीन एक सरप्राईज तुमच्यासाठी आता आहे. या भागाच्या सुरुवातीलाच आता इथे येणार आहेत एक शिक्षक आणि एक पालक. आणि ही धमाल घेऊन येणार आहेत या सगळ्यांना चॅलेंज करायला एक नवी कोरी जोडी. सिद्धेश्वर झाडबुके आणि श्रद्धा केसकर. आओ बच्चों हमें दिखाएगा कि हिंदुस्तान की इस मिट्टी से तिलक करो तुम, धरती है बलिदान की. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. एक साथ नमस्ते. चलो बुलावा आया है, टीचर ने बुलाया है. मैं कभी टीचर. चलो बुलावा आया है, टीचर ने बुलाया है. सर इनकम. तुम्ही काही इन्कम टॅक्स ऑफिसर आहात का? हे बघा, शाळेच्या इन्कम बद्दल मला काही विचारू नका, चालकांना विचारा. नाही सर, मी तुम्हालाच विचारलं इन्कम. आता आत यायचं असलं तर विचारायला हवं ना. अहो तसं असतं तर दारावरच माझा इन्कम लिहून ठेवला असता. खूप लोक जाय करतात. नाही नाही, तुमचं काहीतरी गैर अंडरस्टँडिंग होतंय. गैर अंडरस्टँडिंग. सर इन म्हणजे आत, कम म्हणजे येणे, इनकम म्हणजे मी आत येऊ का? कमीन म्हणायचंय का? या 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 या. नमस्कार. कुठल्या शाळेत शिकला हो तुम्ही? याच याच शाळेत शिकले. बरोबर. कोण तुम्ही? चिंटूज मॉम. चिंटूज मॉम. तुमचा चिंटू म्हणजे काय अभिषेक बच्चन आहे का? त्याच्यापेक्षा त्याची आई फेमस असायला. कॉमेडी राम ब्रदर डू डू शिकतो ना तुमच्या शाळेत. हे मुलाचं नाव आहे का सिरियलचं नाव आहे? इंग्लिशची बोंबत दिसते तुमच्या. माझीच. कॉमेडी म्हणजे काय? विनोद. ब्रदर म्हणजे काय? भाऊ. डू कर. डाय. मर. मग कॉमेडी राम ब्रदर डू म्हणजे विनोद रामभाऊ करमरकर. त्या विनोदची आई आहात होय हो तुम्ही? हो त्याचीच आई. तुम्हीच नाही का चिठ्ठी पाठवून मला बोलवून घेतलं तिकडे? अरे कसलं वाह्यात कार्ट आहे तुमचं ते. भाई वाय काय वायनात टाकून असं पुढपलं पाहिजे त्याला.
हे काय कार्टे काय दिवे लावलेत त्यानं. अहो गेला महिनाभर त्याला आम्ही शिकवतोय नेचरचं स्पेलिंग. कार्ट काय म्हणते माहिती का? काय? NATURE नटुरे. असं म्हणाला तो? हाकलून देणार त्याला मी. तुम्ही त्याला हाकलवून दिलात तर त्याच्या फुटुरेचं काय होणार सर? कुटुरे. FUTURE फुटुरे. त्याच्या भवितव्याचं काय होणार सर? अरे सगळे फॅमिलीज प्रॉब्लेमॅटिक दिसतीये. वैताग आलाय वैताग. हो शिक्षकांना काय त्रास देतो, मुलींची कळ काढतो. घ्या आता मुलगा मुलींची कळ नाही काढणार मग काय तुमची कळ काढणार का सर? काय काय चाललंय तुमचं बाई हे? आठवा आठवा सर आठवा तुमच्या शाळेचे डे आउट आठवा सर. आठवले आठवले. हा. एक गाणं सुद्धा डोळ्यासमोर आलं माझ्या. सॉन्ग तुम्ही सॉन्ग सिंगता? सिंगा सिंगा ना सर सॉन्ग सिंगा नाही अहो शिंगा काय शिंगा म्हणजे म्हणा म्हणा. म्हणू. हा और इस दिल में क्या रखा है, तेरा ही नाम छिपा रखा है, तेरा ही दर्द छिपा रखा है. My heart, what I kept, your pen just I put, your pen just I put. बिंदू 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 रे. Dot, dot, dot रे. हे डॉट डॉट काय ट्रान्सलेट केलं. ट्रान्सलेट केलं. अरे काय इंग्लिश कुत्रा चावला काय तुम्हाला? लहानपणापासूनची रॅबिट आहे माझी. रॅबिट काय आता? प्रत्येकालाच असते ना काही ना काहीतरी रॅबिट. कुणाला शिंपले जमवायची रॅबिट, कुणाला तिकीट गोळा करायची रॅबिट. अहो तुम्हाला हॅबिट म्हणायचंय का बाई? हॅबिट म्हटलं तरी पण चालेल. तशीच मला हिंदी गाणी इंग्लिश मधनं म्हणायची रॅबिट आहे रॅबिट. तुम्हाला काय कळते? अहो तुम्हाला हे कळतंय का? पण गेल्या महिन्यामध्ये तुमचा मुलगा 5 दिवस हजर होता फक्त शाळेत. कसा येणार? ही हॅड गॉन टू डू ड्रामा. कुठल्या नाटकाला गेला होता? मी कधी म्हटलं तो नाटकाला गेला होता? काय बाई आहे का कोण आहे? आत्ता म्हणाला ना ही हॅड गॉन टू ड्रामा. कुणी केलं याला प्रिन्सिपल? ही हॅड गॉन म्हणजे तो गेला होता. डू ड्रामा हे इंडिया मधल्या एका स्टेटचं नाव आहे. कुठल्या? डू ड्रामा कर्नाटक. टू ड्रामा कर्नाटक. प्लीज आता असं म्हणू नका की तुम्हाला लार्ज स्टेट म्हणजे काय हे माहित नाहीये म्हणून. नाही माहिती खरंच. लाज वाटते मला. तुम्ही महाराष्ट्रीय असल्याची लाज वाटते. माझीच? अहो लार्ज स्टेट महाराष्ट्र. लार्ज स्टेट म्हणजे महाराष्ट्र. बाई म्हणजे केस सुटून मी वेडा वेडा व्हायच्या तिथून निघून जाओ. हो, मला काही हौस नाही इथे यायची. तुम्हीच मला बोलवून घेतलात म्हणून आले. आणि हो माझा कॉमेडी आता पुढचे 15 दिवस शाळेत येणार नाही. का? आम्ही वॉन्डरिंगला जाणार आहोत. कुठे? अनमॅरिड गर्लला साऊथ मध्ये. अनमॅरिड गर्ल. कन्याकुमारी. कन्याकुमारी. हो, तिकडनं नो झिप. आता या धोत्रावर कसले आले चेन? चेन्नई. चेन्नईला जाणार आम्ही. चेन्नई. हो तिकडनं मग मिस्टर सिटी म्हणजे श्रीनगर. मग तिकडनं डायरेक्ट गॉड्स गेट म्हणजे हरिद्वार. मग तिकडनं किंग्स प्लेस म्हणजे राजस्थान. अरे राजस्थानला जा ना आता अफगाणिस्तानला जा. पण मी इथून वर जायचं तिथून जा. तुमच्या कॉमेडीला फेल्युअर करेन मी. नापास करेन मी त्याला. माझ्या कॉमेडीला तुम्ही नापास माझ्या कॉमेडीला तुम्ही नापास करूच शकत नाही. कारण माझा कॉमेडी 7th मध्ये आहे आणि 8 पर्यंत मुलांना पास करायचं असतं असं लॉच आहे मुली. जबरदस्त सुरुवात तुम्ही केलेली आहे. आणि आता बघूया तुमचं फुटुरे काय आहे, म्हणजे तुमचं फ्युचर काय आहे. तुमचा कॉमेडी पास झाला बरं का. मस्त वाटला. एकतर तुमच्याकडे बघून मला नेहमी एकदा तरी म्हणू द्या वाकनीस. फारच एंटरटेनिंग होता. आणि पुढच्या सगळ्याच वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि वेलकम टू फुबाई फू. निर्मितीताई तुम्हाला कशी वाटली ही नवी जोडी? खूप मजा आली. थँक्यू. वेलकम टू फुबाई फू. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू. वा. आणि आता बघूया परीक्षकांचं काय मत आहे आणि किती गुण देणार. 9 गुण दिलेले आहेत त्यांनी. रेणुकाताई
9 गुण. निर्मितीताई 9 गुण. वा. एक मिनिट, आज हे दोघे जण आपल्या फुबैफूच्या परिवारात सामील झालेत, त्यामुळे त्यांचं स्वागत मी तोंड गोड करून करतो. ओहो. वा. आणि मलाही टेडी द्यायचा आहे. दोन्ही दे. वाकणीत पुढे अशी धमाल करत राहा आणि खूप हसवत राहा. खूप साऱ्या शुभेच्छा. काशी मरत नाही ग. जसा अश्वत्थामा अमर आहे तशी काशी अमर आहे. ती कधी मरूच शकत नाही. ती बदलते आणि मल्लिका काशी म्हणून येते. म्युझिक कळलं, विलन कोण आहे ते सांगा. वैभव मांगले. त्याचा सँड्रावरती वाईट डोळा असतो. त्याचा सँड्रावरही वाईट डोळा असतो. ब्रेक नंतर आपलं स्वागत. तुम्ही पाहताय ब्रुक बॉन्ड रेड लेबल 4x4. 2 फूल 1 हाफ. डेली सोप मध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्याचं प्रेम आहे एका चित्रपट अभिनेत्रीवर आणि दोघेही आपापल्या कामांना आता वैतागले तो. तर अशी आगळी वेगळी लव्ह स्टोरी आपल्या समोर घेऊन येत आहेत संतोष पवार आणि किशोरी आंबे. आजकल तेरे मेरे प्यार के चलते हैं जबान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई. तो क्या तरर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 
तू थांब जरा थांब जरा तू थांब जरा थांब जरा तू थांब जरा. अरे तुम्ही तरी थांबे. अरे ही डिझेलवर काय पेट्रोलवर आहे. होय होय मेरी हिरोईन हिरोईन मोठ्या पडद्यावरची. आणि मी छोट्या पडद्यावरचा. चल आता आपला प्राईम टाइम फुकट घालू नको. वातावरण बघ कसं थंड फंद झालंय. आणि माझ्या बरोबर एक मंद आहे. जानू बघ पक्षी कसे घरट्याकडे चाललेत. Yes. गुरं कशी गोठ्याकडे चालली आहेत. माणसं कशी डबे घेऊन चालले. जेवणाचे जेवणाचे. अशा वातावरणात असं वाटतंय असं वाटतंय नको ग. पिक्चर सोडून सिरियल मध्ये काम करावं. म्हणजे मला कुंकू सारखी सिरियल करायची आहे. देवा. माझं कुंकू हा 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 कुंकू हा 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 कुंकू. तू कुंकू लावते का थुका लावते. टायटल सॉंग आहे हे. टायटल सॉंग असं नसतं लागलंय. टायटल सॉंग कसं पाहिजे म्हणजे त्या टायटल मध्ये कॅरेक्टर्स आले पाहिजे. कसे? अख्खी स्टोरी आली पाहिजे. ऐक तुला ऐकवतो. बेशक सोन्याच्या हात पाय तोड हलाल काढून दिला झोडा पण प्यार भरा कुंकू कधी ना खोडो. ज्या कुंकवात आहे तिचा नवरा येडा. अरे नवरा वेडा नाहीये. आपण त्याला येडा करायचा. मग हे असं माझं कुंकू हे असं माझं कुंकू. हे असं माझं कुंकू माझं कुंकू माझं कुंकू. अरे तू का कुंकू लावते का पुसते. तुला पिक्चर करायचं जानू. Yes. आणि मला सिरियल करायची. मग? मग आपण एक सिनेमॅटिक सिरियल करूया. क्या बात आहे. जस्ट लाईक पिंजरा. काय आयडिया आहे. सिरियलचं नाव उंदराचा पिंजरा. हा? ग उंदरा. नो जानू आपल्याला सिनेमॅटिक गाणं करायचंय. सिनेमॅटिक गाणं ऐक. हा. दोऱ्यामध्ये अडकिया आकाशी जेबगे पागरा थोडी सोनियाचा पिंजरा. पिंजऱ्याचं दार फुल उघडदार देवा आता पाडाला तो पिकला आंबा. मनी हुरहुर जीव आतुरले ही काहूर जागे झाली गे. आंबा पिकतो रस गळी तो जिम्मा खेळी तो कोकणी राजा. आंबा पिकतो रस गळी तो जिम्मा खेळी तो कोकणी राजा. बास करा ते जनरेटरवर आहे. जानू काय करणार की नाही मग माझ्या सिरियल मध्ये काम बनणार ना माझ्या पिंजऱ्याची काशी. नाही पिंजऱ्याची काशी कशी पिंजऱ्याची आनंदी. तू बनणार तुझ्या बाबाचा काय अरे हो. जात मॅड कॉमेडी करायची की नाही. बरोबर. मॅड सिरियल. Mad आता serial. स्टोरी हा. तर काशीचा नवरा नरसिंह किल्लेदार. नाही नाही
जानकीचा नवरा. अरे तू गपला, तुझ्या बाबाचा काय जात आहे? तर काशीचा नवरा नरसिंह किल्लेदार किल्ल्यावरून जानकीला पाहतो आणि पाहता पाहता वरून पडतो. आणि काशी मरते. कशाला मरते? काशी मरत नाही ग. का? जसा अश्वत्थामा अमर आहे तशी काशी अमर आहे. ती कधी मरूच शकत नाही. ती बदलते आणि मल्लिका काशी म्हणून येते. अरे मल्लिका आयटम गर्ल आहे, ती कशी येईल काशी म्हणून? आता त्यात काय झालं? आता काशी आयटम सॉन्ग करते, मग आयटम गर्ल काशी नाही का बनू शकत? आणि काशी बदलते. परत बदलते. हो. आणि सुचित्रा बांदेकर काशी बनून येते. ती कशाला येते? होम मिनिस्टर मध्ये जाते. येस. आणि ती ओरडते, आई भाऊजी आले का? लगेच भाऊजी 1000 रुपयाची नोट घेऊन येतात आणि बांदेकर वहिनींना देतात. आणि बांदेकर वहिनी जे पैठणी घ्यायला जातात त्या पैठणीच्या दुकानावर काशी आपली बेपत्ता होते. आणि परत काशी बदलते. आणि क्रांती रेडकर काशी बनून येते. आता ती कशाला येते? मधुचंद्र करायला. बरोबर आहे. मधु तिथे असतो, चंद्र इथे असतो, मध्ये सूर्य उगवतो आणि त्या सूर्याच्या उन्हाने काशीची वाफ होते. आणि काशी अदृश्य होते. परत अदृश्य होते. आणि काशी बदलते. परत बदलते. हो. आणि मी काशी बनते. अरे ही माझ्या आयुष्याची काशी करते. वाजवा वाजवा. ये! बघूयात ही स्टोरी परीक्षकांना कशी वाटलेली आहे. रेणुकाताई. अपेक्षित त्या एनर्जी आणि इंटेन्सिटीने तुम्ही तो ऍक्ट केला आणि ऑफकोर्स मनोरंजक होता. सो कीप इट अप. थँक्यू. निर्मितीताई. मला असं वाटलं की खूप स्पीड लागला होता तुमच्या दोघांचा आज. त्यामुळे ते काशी किंवा जानकी किंवा कोण कुठल्या रोलमध्ये जात आहे त्याची काही गंमत घेता नाही आली मला. तर असं पुढच्या वेळेस होऊ देऊ नका यार. ऑल द बेस्ट. आणि बघा प्रेक्षक परीक्षक किती गुण देतात. 9 गुण. रेणुकाताई. 9 गुण. निर्मितीताई. 9 गुण. तर पुढच्या सगळ्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. प्लीज. तर आमचे सगळे विनोदवीर असेच कॉमेडीचे कायदे तुम्हाला शिकवत राहणार. पण आता वेळ आहे एका छोट्याशा ब्रेकची, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा ब्रुक बॉन्ड रेड लेबल 4x4 दोन फुल एक हात. तर माझी हिरोईन असणार आहे सॅन्ड्रा बुलक. या सॅन्ड्रा बुलक आणि तिचा हिरो असणार आहे सॅन्ड्रा बुलक. हिरो म्हटलं मी. हिरो सॉरी ब्रॅड पिट. नाही, तिचा हिरो असणार आहे भालचंद्र कदम. जे लिहिलेलं होतं ते अगदी चपखल बसत होतं. प्रत्येक कमेंटवर चपखल बसत होतं. सॅन्ड्रावर पण डोळा आहे. मी खरं बोलते नेहमी. अगं माझी बायको बघत असेल टीव्ही. ब्रेक नंतर आपलं स्वागत. तुम्ही पाहताय ब्रुक बॉन्ड रेड लेबल 4x4 दोन फुल एक हात. सगळ्यांचंच हृदय इकडे कॉमेडीमध्ये गुंतलेलं असताना झी मराठीवर सुरू झाली एक नवी मालिका. सतीश राजवाडे दिग्दर्शित गुंतता हृदय हे. तेव्हा बघायला विसरू नका रात्री 10:30 वाजता झी मराठीवर गुंतता हृदय हे. आणि आता इथे येणार आहेत एक प्रोड्युसर साहेब ज्यांना हे सगळे कलाकार फार आवडलेत आणि सगळ्यांनाच घेऊन त्यांना एक चित्रपट काढायचा आहे. आणि ही कुणकुण लागली एका नव्या अभिनेत्रीला. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात कुशल बद्रिके आणि हेमांगी कवी. ढिंग चिका ढिंग चिका ढिंग चिका ढिंग चिका हे 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 ढिंग चिका ढिंग चिका ढिंग चिका ढिंग चिका हे 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 12 महीने में 12 करोड़ों में 12 फिल्मों बनाऊंगा रे. ढिंग चिका ढिंग चिका ढिंग चिका ढिंग चिका हे 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 ढिंग चिका ढिंग चिका ढिंग चिका ढिंग चिका हे 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 हे. हु आर यू? कोण आहे तुम्ही? मला सांगा तुम्ही कोण? मी? मला ओळखलं नाही तुम्ही? नाही ओळखलो. मी मराठीतली मोठी अदाकारा, कलाकारा, ऍक्टर, सुपर डुपर स्टार मलाइका मलाइका मलाइका. मी लाख इकेन हो, पण कुणी घ्यायला पाहिजे ना तुम्हाला. मलाइका 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 काय? ओ सो फनी. किती विनोदी आहात तुम्ही. यस यस यस. म्हणूनच मला या फू बाय फू मधल्या सगळ्या कलाकारांना घेऊन एक सॉलिड सिनेमा करायचा आहे. सॉलिड सिनेमा. यस यस यस. कोण आहात तुम्ही? मी प्रोड्युसर आहे. वाटत नाही.
वाटत नाही इतकं छान डान्स करतो. परत करा ना, डिंक चिक्या डिंक नाही चिक्या नाही, डिंक. ते एंट्री पुरता ठीक होतं, पण मला एक सॉलिड सिनेमा करायचा आहे. मला सांगा, ह्यातले कलाकार माझ्या सिनेमात काम करतील? हो. मग मी ह्यातल्या सगळ्या विनोदवीरांना घेऊन एक सॉलिड सिनेमा करणार. Yes. आणि माझी हिरोईन असणार आहे Oh my God. सँड्रा बुलक. सँड्रा बुलक. हा? लक लक असतो. अशा लोकांबरोबर काम करणं खूप मोठं लक असतं. आणि दुसरी हिरोईन असेल मी. ते ठरवूया आपण. तर माझी हिरोईन असणार आहे सँड्रा बुलक. या सँड्रा बुलक. आणि तिचा हिरो असणार आहे सँड्रा बुलक. हिरो हिरो म्हटलं मी, हिरो सॉरी ब्रॅड पिट. नाही. तिचा हिरो असणार आहे भालचंद्र कदम. भाऊ. यस यस, भाऊ. भाऊ कदम आणि सँड्रा यांचं लहानपणापासून एकमेकांवरती खूप खूप प्रेम असतं. भाऊचा रोल लहानपणीचा कोण करणार आहे? कुशल बद्रिके. कुशल बद्रिके. हो हो, कारण एवढा इनोसन्स, एवढा भाबडे पण फक्त त्याच्याच चेहऱ्यावर आहे. त्याच्या अंगावरच्या जावळाचं काय करायचं? ते स्पेशल इफेक्ट्सने आम्ही काढून टाकणार आहोत. ओके ओके. तर पुढे पुढे आमच्या सिनेमात विलन असणार आहे ढॅन टॅन. म्युझिक कळलं. विलन कोण आहे ते सांगा. वैभव मांगले. त्याचा सँड्रावरती वाईट डोळा असतो. त्याचा सँड्रावरही वाईट डोळा असतो. तर सँड्राचा एक छुपा प्रियकर असतो आनंद इंगळे. छुपा प्रियकर. हा, तो लपून छपून तिला निनावी पत्र लिहित असतो, गुपचूप फुलं पाठवत असतो. का बरं? कारण त्याचं असं म्हणणं आहे की आपल्या प्रेमाचा त्या व्यक्तीला त्रास होता कामा नये. किती छान. वा वा, क्या बात आहे. हे झालं कास्टिंग. हा. स्टोरी काय? स्टोरी. स्टोरी. सँड्रा अशी चालत 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 नदीवर चाललेली असते धुणं धुवायला. ठापाक. आणि पुढे बघते तर काय, नदीत 5 गावगुंड पोहत असतात. कोण आहेत ते? बाबू, तुषार आणि त्यांचे 3 टपोरी लोक. ते गावात त्याचे पोहत असतात आणि त्या सँड्राला बघून शिट्या वाजवतात. शिट्या का वाजवतात? नाही, काय नदीच्या पाण्यामध्ये इन्स्ट्रुमेंट वाजवले जात नाहीत ना, म्हणून ते शिट्या वाजवतात. आणि तेवढ्यात आकाशवाणी होते निलेश साबळेच्या आवाजात. वाव, या अपमानाचा बदला घेण्यासाठी कोणतरी येणार. वाव. संतोष पवार. नाही नाही, संतोष पवारचं कॅरेक्टर आम्ही लिहित नाही. त्याला सांगितलंय, बाबा रे, तूच तुझं कॅरेक्टर लिह. तू फक्त शूटिंगला ये आणि शूटिंगच्या मध्ये कुठल्या पण सीन मध्ये घुस. का? कसं आहे ना, त्याला कुठल्या पण सीन मध्ये घुसवला ना तरी तो त्याची जागा निर्माण करतोच. क्या बात आहे, क्या बात आहे. त्याच्यानंतर सँड्रा आपल्या मैत्रिणीकडे जाते. ओ मैत्रीण. यस यस, किशोरी आंबिये. तेव्हा किशोताई पारंब्या तोडत असते. पारंब्या तोडत असते? नाही नाही, म्हणजे ती पारंब्या खेळत असते, पण ते पारंब्या खेळताना त्या तुटत असतात. त्याच्यानंतर ती येते आणि म्हणते, किशोताई, माझा इश्यू आहे. माझ्या स्वप्नात एक राजकुमार येतो. राजकुमार? भाऊ. राजकुमार भाऊ माझ्या स्वप्नात येतो, तेव्हा प्रत्येक वेळेला मला तो लग्नाला तयार होऊन आल्यासारखा दिसतो. तो बघ बघ बघ, अजूनही लग्नाला तयार होऊन आल्यासारखं दिसतोय मला. खरंच की? मी काय करू, मला लग्न करायचं त्याच्याबरोबर. तेव्हा किशोताई तिला सजेशन देते. ती म्हणते, तू एक काम कर, तू रेणुका माता आणि निर्मिती देवीचं व्रत कर. म्हणजे त्या प्रसन्न झाल्यानंतर प्रसाद म्हणून तुला चॉकलेट आणि मंतरलेलं टेडी बेअर देतील. जनरली कसं होतं ना, आपण देवळात जातो, घंट्या वाजवतो आणि मग देव खुश होतात. इथे कसं होतं, देव्या खुश झाल्या ना की त्या स्वतःच उठतात आणि घंट्या वाजवतात. क्या बात आहे, वाह. आणि त्याच्यानंतर देवळातला खांब फोडून बाहेर येतो. कोण? मंगेश देसाई. तो वैभव मांगले आणि त्याच्या 5 टपोरी माणसांना मारतो आणि शेवटी भालचंद्र कदम आणि सँड्रा बुलक यांचं लग्न लावून देतो. कशी वाटली माझी गोष्ट? सुपर डुपर हिट. ते माहिती आहे मला, म्हणूनच आम्ही ह्याचा सिक्वल पण करणार आहोत. Sequel? यस यस, प्रेमाचं त्रिकोण आहे त्याच्यात. प्रेमाचा त्रिकोण. आणि त्यात हिरोईन असणार अँजेलिना जोली. आणि 2 हिरो जे तिच्यावरती जीव ओवाळून टाकतात. एक असणार आहे श्रेयस तळपदे आणि दुसरा मदनाचा तळपता पुतळा, लाखो दिलांची धडकन, चॉकलेट बॉम्ब,
सुपरस्टार रॉक डान्सर भालचंद्र कदम. आजचा दिवस भाऊंचा असं म्हणायला हरकत नाही. रेणुकाताई, छान झाला आजचा पण ऍक्ट खूप छान झाला आणि स्क्रिप्ट मला खूपच आवडलं आणि ही रेणुका देवी तर प्रसन्न झाली. निर्मिती देवी, मला असं वाटलं थोडंसंच फक्त की म्हणजे मला जे नेहमीच वाटायचं की आपापसातल्या कमेंट्स या कितपत लोकांना आवडतात वगैरे, पण आज हे तुमचं स्किट जे लिहिलेलं होतं ते अगदी चपखल बसत होतं. प्रत्येक कमेंटवर चपखल बसत होतं. मला चपखल बँड्रावर पण डोळा आहे. वैभव, आवड म्हणजे वैभव, मी खरं बोलते नेहमी. अगं ताई, अगं माझी बायको बघत असेल टीव्ही. गुपचूप कशी पत्रली ती सांगतो मी तुला, नाही का? त्यामुळे हा खूप एन्जॉय केला मी ऍक्ट. क्या बात आहे. ऑल द बेस्ट. वा 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 वा. आणि आता बघूयात प्रेक्षक परीक्षक काय म्हणतात आणि किती गुण देतात. 10. रेणुका देवी 9 गुण दिलेले आहेत. आणि आता बघूयात निर्मिती देवी किती गुण देतात. 10. खूप साऱ्या शुभेच्छा प्लीज. तर आता कॉम्पिटिशन मध्ये खरी मजा येणार आहे, कारण कालच्या सिंहासनाधीश जोडीला आज चॅलेंज केलेलं आहे एका नव्या जोडीनं. त्यामुळे आता सिंहासन मिळवण्यासाठी काय करायचं तुम्हाला चांगलं माहितीये. 2 फुल 1 हाफ मधला 1 हाफ परफॉर्मन्स पण या छोट्याशा ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, पाहत राहा ब्रुक बॉन्ड रेड लेबल 4x4. 2 फुल 1 हाफ. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे आई बाबा आहेत. बुद्धिबळ आणि बेवडा यांच्यात साम्य आहे. तर ते कसं आहे की एक पेक प्यालेला माणूस असेल ना तर तो प्याद्यासारखा असतो, म्हणजे तो एक घर चालतो. चेहऱ्यावर भाव मी प्यालोच नाही. तो जर 3 पेक प्यालेला असेल ना तर तो उंटासारखा असतो, मग तो तिरपा चालतो थोडा. ब्रेक नंतर आपलं स्वागत. तुम्ही पाहताय ब्रुक बॉन्ड रेड लेबल 4x4. 2 फुल 1 हाफ. आणि आता इकडे होणार आहे सिंहासनाचं युद्ध. तेव्हा दोनही चॅलेंजर जोड्यांना आपण जोरदार टाळ्यांनी इकडे आमंत्रित करूया. सतीश तारे भाऊ भालचंद्र कदम आणि कालची सिंहासनाधीश जोडी अतुल तोडणकर आदिती सारंगधर. जोरदार टाळ्या. तुमच्यापैकी कोण परफॉर्म करणार म्हणूनच पदर कोसला. तुम्ही बसा. आणि तुमच्यापैकी कोण भाऊ? नाही मी जात. अहो असं नाही, आज तरी तुम्ही. नाही ना तारे. ओके तारे भाऊ बसू शकता. आणि आता तुम्हाला विचार करायला वेळ 1 मिनिट. वेळ सुरू होते आता. तर हे दोघे विचार करतायत तोपर्यंत आपल्याकडे पाहुणे आलेत केदार सर. ते आपल्याला एक धमाल ऐकवणार आहेत. मी त्यांना मंचावरती आमंत्रित करतोय. जोरदार टाळ्या. मला नेहमी असं वाटतं की बुद्धिबळ आणि बेवडा यांच्यात साम्य आहे. तर ते कसं आहे की एक पेक प्यालेला माणूस असेल ना तर तो प्याद्यासारखा असतो, म्हणजे तो एक घर चालतो. चेहऱ्यावर भाव मी प्यालोच नाही. तो जर 3 पेक प्यालेला असेल ना तर तो उंटासारखा असतो, मग तो तिरपा चालतो थोडा. त्या दिवशी जर तो 5 पेक प्यालेला असेल ना तर तो घोडा असतो, म्हणजे 1 2 2.5. त्या दिवशी 7 पेक प्याला असेल ना तर तो हत्ती असतो, म्हणजे तो सरळ जातो, मग परत सरळ सरळ परत सरळ. 7 पेकच्या वर असेल तर तो वजीर असतो, म्हणजे त्यालाच कळत नसतो तो कुठे चाललाय. आणि जर तो टाईट असेल ना तर तो राजा असतो, म्हणजे एकच घर चालतो आणि बोलतो मला कोणीतरी घरी पोहोचवाय. आणि केदार सरांच्या धमाल परफॉर्मन्स नंतर इकडे 1 मिनिट संपलेला आहे. त्यामुळे दोनही चॅलेंजर कलाकारांना मी इकडे बोलवतोय. पहिला मान तुमचा. एक छोटी मुलगी असते, शाळेत भाषण करायला भारतावर तिचं भाषण असतं, तर त्यातनं तिची होणारी गंमत, असं ते एक 1 मिनिटर आहे. गुड मॉर्निंग टीचर, गुड मॉर्निंग टीचर. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे आई बाबा आहेत. माझा देश मला खूप आवडतो.
आवडतो. माझ्या देशात आईस्क्रीम मिळतं, चॉकलेट मिळतं, फळझाडे आहेत, फुलझाडं पण आहे. माझा देश खूप स्वच्छ आहे, खूप खूप स्वच्छ आहे आणि खूप समृद्धी पवार माझ्या बाजूच्या बेंचवर बसते आणि माझं रोज केस उठते. मला खूप खूप रडू येतं पण मी रडत नाही कारण भारत माझा देश आहे. थँक्यू मॅम, थँक्यू. याला उत्तर काय रे, तुम्ही काय देणार? आपण सगळे मराठी चित्रपट हिंदी चित्रपट बघतो त्याच्यामध्ये कलावंतांप्रमाणे काही प्राणी पण काम करतात. हा आटम सादर करताना कोणाला टीका माझी करायची उद्देश नाही. मला त्याच्यामध्ये जो विनोद सापडला तो असा, एका सिनेमात मी नागोबा पाहिला होता. नागोबा हिरोईन पळतीये, बचाव बचाव, हा नाग कुठून तरी येतो, त्यानं करतो, पुन्हा असा वळवळ असा जातो, तो चालतो मिळतो, डंस वगैरे करतो आणि यानंतर ती म्हणते, नागराजा नाग भावासारखा धावत आलास आणि या बहिणीची आबरू वाचवलीस तू, आबरू वाचवलीस. आज राखी पौर्णिमेचा दिवस आहे. असं म्हणून ती पदर फाडते, नागाच्या मानेला बांधते. इथपर्यंत मान्य. हा नाग बिळात जातो असा आणि पुन्हा येतो, फणा काढतो, त्याच्या फण्यात 10 रुपयाची नोट असते. दोनही कलाकारांनी एकमेकांना जबरदस्त चॅलेंज केलेले आहे. त्यामुळे आता चॅलेंज आहे परीक्षकांना की आता निवडायची सिंहासनाधीश जोडी. तुम्हाला एखादं गाणं म्हणता येईल का? हो, येतं ना. म्हणा बघूयात. फलक पे जितने सितारे हैं वो भी शर्माए. हे काय वायर आली पायात. रेणुकाताई. हो हो. कॉमेडीचा साथ वेडेपणा घेऊन भेटूयात पुढच्या आठवड्यात. बघायला विसरू नका. गोल्ड रेड लेवल मुंबई बुधवार बोल एका